वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल. आई एम साक्षी और आप देख रहे हैं मेरे डेली ब्लॉग्स. तुम्हाला वाटतं असेल हिने पुढे काय लावले. नॅचरल हवा माझ्यावर येते. लेट मी शो यू. जस्ट पाऊस पडला येते त्याच्यामुळे असं वातावरण झालं आहे. इट फील्स लाईक मी गोव्यामध्ये आली. बाय द वे आज संडे आहे आणि दिवसभर आम्ही खूप टाईमपास केला म्हणजे झोपलेलो. टाईमपास इट मीन्स कारण तेवढाच टाईम मिळतो झोपण्यासाठी. सो आता आम्ही दोघी रेडी झालो आहे. माझ्याकडे बघून दिसतच असेल. आणि मी हेअर वॉश केला आहे. सो आता आम्ही मार्केटमध्ये जाणार आहोत कारण आज काहीतरी स्पेशल बनणार आहे घरी. सो लेट्स गेट रेडी. बिफोर दॅट आय थॉट टू टेक अ लिटिल आउटफिट चेक. बट आय डोंट नो बॉटम करेक्ट आहे की नाही याच्यावर. बट स्टील मला माझा टी शर्ट दाखवायचा होता त्याच्यामुळे. सो दिस इज माय टुडेज आउटफिट गाईज. चलो ही नौटंकी बाजी छोड देते अँड लेट्स गेट रेडी. आता जायचं लवकर म्हटलं आवडलं पाहिजे. ते लाईट येते कसली तरी. ओके लेट्स गेट रेडी गाईज. सायंकाळची देवाची पूजा करायची राहिली आणि ती मला आत्ता लक्षात आलं. सो आपण एकदा आवरूया. आवरायच्या आधी मे बी आय थिंक आपण देवपूजा करून घेऊया. सो लेट्स डू. स्पेसिफिकली एकच देव ठेवला असं काही नाही. माझ्याकडे होताच एक देव म्हणून मी एक ठेवला. आणि हा पण मला श्रीने गिफ्ट केला होता. छान आहे ना. आमच्या देवाची आंघोळ झाली. तुम्ही तुमच्या घरी देवपूजा करता का? म्हणजे जर तुम्ही करत असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला खरंच तुमच्यातलं कोणी विठ्ठलाचा भक्त असेल तर कॉमेंट टाका. देवाचं नाव दुसरं काय कॉमेंट करणार. श्री बेडरूमचा दरवाजा बंद करते का? याचा बाल्कनीचा कोणता तरी हवा येते याच्यावर. आपल्या बेडरूमचा दरवाजा. घरात सगळीकडे आरती घेऊन येऊया. अगरबत्ती फिरूया. गाईज देवपूजा झाली आहे. लेट्स गेट रेडी. देवाला तयार केलं तर आपण पण तयार झालं पाहिजे ना. सो ह्या मॅडम पण तयार आहेत. मीच तयार नाही आहे. आवरा खूप लेट झाला. ओके रेडी झाल्यावर भेटूया. टाटा. हाय गायज फायनली आय एम रेडी. लुक ॲट मी. नॉर्मली मार्केटमध्ये चाललो आहे ना त्याप्रमाणे रेडी झालं आहे. चलो चले बाय बाय गाईज. भेटू मार्केटमध्ये. टाटा. आवर की पटपट. बाय. गंमत दाखवली तुम्हाला व्लॉग दिसतंय तुला माशांची खाल्ला असतं कापून पण जाऊ द्या आता. बक्षीस त्यांना क्यूट दिसतंय. पण ते किती क्यूट आहे ते. श्री शोपीसचे मासे. आपल्यापेक्षा माशांची किंमत जास्त आहे. माणसांना किंमत नाहीये. छान छान छान. खूप छान दिसतेस खूप. गाईज फायनली आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलो. कोणाला तरी स्वतःचं कौतुक करण्याचा टाइम भेटत नाही. इट्स ओके स्वतःच 100 वेळा करत असते स्वतःचं. मी कधी तर बोलते कधी तर. ओके गाईज सो आत्ता आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलोय. तिथे नाही शूट घेतला कारण खूप पाऊस होता. चेहऱ्या केसावरनं कळतच असेल. सो आता तयार होऊया आवरूया. आणि आज ॲक्च्युली आम्ही चिकन बनवणार आहे. सो लेट्स सी आमचं चिकन कसं बनतं आहे. बाय द वे तुम्हाला वाटतं हिने आउटफिट कसं काय चेंज केला. सो ॲक्च्युली तो खूप क्रॉपटॉप होता. मार्केटमध्ये जायचं होतं ना म्हणून बदलला. हा होता आउटफिट जो मी पुन्हा घालून गेले होते. ओके ओके वाला. चलो आवरूया. ओके गाईज कॅमेरा ऑन करण्याच्या आधी मी तिला म्हटलं होतं की तुझी रेसिपी सांग की काय बनवणार आहे. सो त्या मॅडम म्हणतायत की रेसिपी नाही सांगणार कारण त्यांची रेसिपी इनोव्हेशन असते. दरवेळेस नवीन काहीतरी.
जे मागच्या वेळेस बनलंय ना त्या ह्या वेळेस त्याची टेस्ट ती पण लागणार नाही. सो दरवेळेस मी नवीन काहीतरी ट्राय करत असते. मी माझ्याप्रमाणे बनवायचे बट ती माझ्यावर टॉन्टिंग करते की तुझ्याप्रमाणे बनवायला 10 वाजतील. सो 10 नाही, मग कर 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 कर. मी नाही काय म्हणणार. ठीक आहे, जा बेडरूम मध्ये, माझं मी बनवते. ठीक आहे, जा जा. माझं मी बनवते. मतलबी झालेत सगळे इथे. ओ आम्हीच मतलबी म्हणजे आजरी हात पण घासला. ती ना पक्का घेतली तिने, कारण आल्या खाली तेल सांडवलं. वाटी अशी करत तेल सांडवलं, चांगलं तेल सांडवलंय तिने आज. आणि आता आलं कीच त्याने हात पण खिसून घेतली. ऐसे लोग होते गाइस, ऐसे समज लो. तुझा मोबाईल काही येडा आहे का ग? का गो तेव्हा का माझा मोबाईल छान आहे माझ्यासारखंच. बडे लोक का गरीब लोक का बडे लोकांका म्हणजे बडे काय आली तोंडातून शेवटी बाहेर. बडे माहिती आहे बाई, बडे लोक आहे, सांगायची गरज नाही. गरीब लोक. चाकू लावेल, चाकू काय तुझं चाललंय काय आज? तेलाच आहे ते घसरलं ना गजब बेइज्जती आहे. असंच असतं. मला मनातल्या मनात शिवाय देत असशील, देवाने शिक्षा दिली नाही. श्रीचे एनर्जी ड्रिंक आहे. आमच्या शेफला जेवण बनवण्याआधी एनर्जी ड्रिंक बघ ना. ओय, असे ती टक 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 टक. तिचे ते काय म्हणतात ना, ती अजून त्या डिलेमामधनं बाहेर आलेली नाहीये. मी किती छान दिसते. ती बाहेर येऊपर्यंत आपण स्वयंपाक बनवून घेऊया. हे बारीक कांदा कापायचा आहे ना. त्याला शेफने जे काम सांगितलेलं ते केले. माझ्या डोळ्यात नव्हतं, मला दिसत असेल पाणी येते आता सध्या. कांदा एवढा तिखट होता ना. नाही दिसत. दिसतंय. हो नो. तिच्या डोळ्यातनं पाणी येणं म्हणजे लई मोठी गोष्ट. माझ्या समोर माणूस मेला तरी येत नाही तिच्या डोळ्यात पाणी. ती इज्जत करते गप्पे, मला ना क्रूर समजतील माणसं. असं काही नाही. वातवाले क्रूरच असतात. वातावरण का क्रूर नसतात. माझा- एक मिनिट. माझा कप का पण? पिऊ नको. चहा बघा, चहा पितोय म्हणजे आम्ही. चहा याच्यात सांडल्याशिवाय ते नसतो दिसत तो चहा आहे. तिने स्वतःला हा चहा इथपर्यंत पिलाय. मला ना तिने चहा 2 घोटाचा पण दिला नाही. इट्स फाईन. मला माहिती आहे चहा जास्त पिणारे लवकर मारतात. ती स्वतःची फिल्डिंग स्वतः सेट करून घेते. काही नाही. पांडा सेम असंच खातो का झू मध्ये. मी कालच व्हिडिओ बघितला, मी तुम्हाला वाटलं असतं तो व्हिडिओ इथं टाकते. सेम असा खातो पांडा. ताबीला मम्मी जास्त करत असते. तिकडं जाऊन ना पडतो बोल नको. दुखतीनच गाव. कॅमेऱ्यावर असं बोलू नये. तिला सांगा जरा. एटिकेट्स एक असतात कॅमेऱ्यावर बोलायची. ते तिकडं मला आजपर्यंत नाही सांगितलं, त्यामुळे मी बोलणार. मी अशी करते, तुला लिस्ट देते. आज रात्री ते पाठ करू. लवकर गेले तर तोपर्यंत नाही, ये हो नाही सकता, ये होणे नाही दे सकते. नंतर फायदाच नाही होणार. पप्पांना तुझ्या अंगातले ना झुरळले वळवळ करतात. कॉक्रोच जनता पार्टी. चालेल गाईस, आम्ही आता चहा पितो. लावून पटपट स्वयंपाक बनवूया. ठीक आहे, ठीक आहे का? ठीक आहे का? नाही. तुम्हाला ठीक आहे ना? आहे ना? हां, गुड. सगळंच म्हणायची सोय लागली. हा, मला माहिती आहे जनता बोलतीये, जनता बोलतीये, तभी तो बाकियों को बोलती है. समजे? टाटा गाईज, भेटू नंतर. खूप काम देत आपल्याला काय बाकीच्यांसारखं. पोटाला नाही भेटणार. काय पण काय बोलता? कामधंदे नाही आहेत का तुम्हाला? इथं माझ्या शेफला राग येतो ना, पर्सनल घेतो आम्ही तशी. माझा चहा संपलाय. अशा पोरींना मैत्रीण बनवू नका. एवढ्या नालायक पोरींवर मैत्री करायची नाही. डायरेक्ट गुल्फी पचणार नाही तुला कुत्रे. चहा पण चांगला नव्हता तिच्या पप्पाचा, कडू होता. किती कळलं मी तिला.
पांडा का म्हणत होते ते. कळलं? खरं तर सुवर म्हणलं पाहिजे, पण तरी पण पांडा म्हणलं. शुड लकी ब्रो, हा ना? बरोबर का? चला आपण कामं करूया. तुला काय टाइमपास करते फक्त. एक सांगते तुला. 2 सांग, पण नंतर सांग. तुझ्या थोबाडावर कुणालाच मासूम नाही वाटत. मी मासूम आहे, मी सगळ्यांना मासूम वाटते. अहं. गाईस, त्या पोरीच्या नादी लागू नका. आपण पटपट स्वयंपाक बनवून घेऊया. वेली बसली. हे बघ, उगाच काय बोलत ते नको म्हणू. देव बाप्पासाठी काडी पिठ आणली मी. सगळं बाजारच बाजूला काढून ठेवते. त्याचा राडा झाला आहे ना. माझ्या बाप्पाचं सामान बाजूला काढून ठेवते गाईस. बाकीचं काय होईल. मी आले देवघरात ठेवून. आमच्या घरातले गहू संपले, त्यामुळे आम्हाला याच्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून आम्ही ते हे घेऊन आलेलो आहे. नाही, ती बडे लोकांचं आहे ते तयार सगळं. शडाप. बडे लोकांचं वाले स्वतःनी आयडिया दिली ह्याची, कळलं ना? मी गहू घेतलेले, स्पष्टपणे गहू घेतले होते. माझ्याकडे काय बिल proof पण आहे? दाखवते. काय प्रूफ आहे? दाखवते ना. काय? सारी दुनिया जानते इस बिल पे गहू लिखा है. आशीर्वाद आटाने लिखा, गेहू लिखे. त्यांची चुकी आहे, ते बिल करताना त्यांनी काना खाली देणे ठेवून. साठी मला मिक्सरला लावायचे, पटपट कर काम. इथं काय लिहिलंय गाईस? ॲज युजल. साठी मला मिक्सर लावायचंय, पटकन काम कर. हाय वर्क करे, नौकर नाही, समझा क्या? प्यार से बात करने का, वरना ये आशीर्वाद ना तेरे पे गिरेगा. थोड्या वेळाने तुला जेवायला लागणार आहे तुला. अरे तू दादागिरी का करते बाई? जेवण उद्या मग सांगते तुला. जेवण होऊस तोपर्यंत आपण शांत बसू, ठीक आहे? जेवण झाल्यावर मग डिटेल बोलूया. जेवण झाल्यावर मग ठीक आहे ना, उस वक्त बोलते ना हर किती छान का दिला स्पीड त्यावेळेस असते. आम्हाला व्याज आहे. माहितीये का, या पावसाने माझी स्पीडची करणी करून टाकली बघ. कर्माची कर्म की घागर का खेळ रे जावा. मम्मीला नाव सांग ना माझं. वारे सांग गं, सांग सांग. किती पण काही पण सांग, तुझ्यावर कोणच विश्वास ठेवणार नाही. बनवण्यासाठी थोडस काय बोलतो तिकडे हीच लक्षणं बडे लोकांची असतात. त्यांना अजून माहित पण नसतं कशाला. कॅमेरावाल्यांना दिसली तुझी किती छान. राहू दे. बडे लोकांचे लक्षण नाही परत म्हणतात त्याला. 2 सेकंड विसरलेली लक्षणपणा नको करू आणि करू. सरकारी ट्यूबलाईट आहे, समजून घ्या. असं बोलायचं नाही. श्री हट बंद होत आहे. रियालिटी एक्सेप्ट कर. नालायक म्हणतात त्याला, नालायक. आई शपथ, तू पण टाकलेलं माझ्यावर. मम्मीला नाव सांगत असते. कान सगळा भिजून टाकला माझा. मंद बुद्धी. आता तोंड टाकून ऐसे नहीं करते. कॅमेरा सुरू आहे म्हणून लय गरीबपणा दाखवती. हिची दादागिरी ना कॅमेऱ्याच्या मागच बघायची. असं सहन करते. नटणं सोडून मला काही पण सांगा. मला एकच गोष्ट येत नाही, शक्ती सोडून मला काही पण सांग. हा तू त्या कॅमेऱ्यात जाऊन झोप, खोबरं खा. कारण की स्वतःच्या माहिती आहे ना त्यांना मेंटली त्रास. मला अनस्टेबल बोलली ती. काहीतरी बोलायला का? पप्पांना सांग. मी सांगू का? धारवाडला पाठवा म्हणून जरा मुलगीला. तुझा थोडे दिवस जायची गरज. धारवाड जाय मेरे दुश्मन, मैं क्यों जाऊ? धारवाडला काय त्यांना नाही माहिती ना, सांगायला पाहिजे सरकारसाठी. धारवाडला काय माहिती का? काय मेंटल हॉस्पिटल आहे आणि तिथं थोडं ती दिवस- सगळ्यांना माहिती आहे. नाही त्यांना नाही माहिती. गुगल सर्च कर. ऍडमिट करायची गरज आहे थोडे दिवस. काय ट्रीटमेंटची गरज आहे तिला. तुम्ही जाऊ शकता पुढच्या 4 दिवसात तिला बघायला. जर जाणार असाल तर एक बिस्किट पुडा घेऊन धारवाड. बिस्किट पुढे घेऊन. थांबा, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मला भेटायला आला, तुम्हाला एक्झिट मिळेल, एंट्री मिळेल? हिला ही जरी मला सोडवायला आली ना तरी हिला एंट्री मिळेल, एक्झिट नाही भेटणार. मी नाही सोडवायला जाणार. मी फक्त इथं ढकलायचं काम करणार आहे. बाकी गाडी त्यांची घेऊन जाईल तिला. इग्नोर करा. हे असं मध्ये आधी ऍड येतात ना, तसं स्किप करू नका. तसं पाडा पडलं म्हणून कोण जरा ती बघा ना कसं खरं बोलल्यावर असंच असतं. ऐसा ही होता है. स्वाद अनुसार काय असते? काही जर सबस्क्राईब केलं असेल तर
करा आता आणि सबस्क्राईब करा. तू ना सारखे चुकून चुकून नाही त्यांची चूक नाही म्हणताय ना पण चुकून झाली पप्पा. हा खरंच आहे ते चुकून झाली तू कारण की ऑड मॅन आउट आहे. घरात सगळ्यात छान मी आहे दिसायला, घरात सगळ्यात कामाला हुशार मी आहे, घरात सगळ्यात हुशार मी. मग जेवढं दिसतं ना तेवढं आतून कुजलेला पांडा कुठली दलिंदर तू कोण आहे सांग का ती एलियन नाही का नाचतो. राजश्री शिंदेला नरकात पण नाही जागा भेटतात. मला जायचंच नाहीये. आमच्यासारख्यांची जागा स्वर्गात जवळ आहे तुझ्यासारखी. स्वर्गात ते ब्रह्मदेवांच्या शेजारी बसलेलं असतं ना किडू, ते पण तिला वाटलं दासी, लगेच टासी चालली देवाची दासी म्हणाय. स्वर्गात कोपऱ्यात कुठे तर भेटेल का जागा तुझ्यासारखं नरकात तर नाही भेटणार. तू जर दाखवलं काही तर लय मारली शरी तुला मी. तू माझी काढ मी तुला काढ तसंच हे करून नुसतं पांढरा दाखवीत नाही ना. हा दाखव मी एवढी पण काळी नाही समजलं का. समज मी दाखवते ना हे बघा काहीच तुम्हाला मी दाखवते काही. तिचं काही करू नका. ते कुत्र पण आहे अजून पप्पांना नाव सांगली मला कुत्र मी. बघती ना ब्लॉग एवढ्या सुंदर मुलीला कोण कुत्र म्हणू शकतो बाई. सुंदरी स्वतः सुंदर म्हणाऱ्याला सुंदर नसतं बाकीचे मला किती जण सुंदर म्हणतात माहितीये का. सांगू का सांगू नको दाखव. डोळ्यात तात्याचा काल आलता मला म्हणलं तू एवढी कधी तात्याच येणार बरोबर आहे तात्याच काय तात्या काका मामा असलेच डोनाल्ड तात्या ग. डोनाल्ड ट्रम्प म्हणते बाबा. हा मग तेच म्हणते ना तात्याच कॉल आहे कुठला पण असू दे. डोनाल्ड महिन्याचा आता नाही झालं तात्या मलाच्या गाईला आणि बैला सिक्रेट रेसिपी आहे कशाला सगळे काही सिक्रेट रेसिपी जी पुन्हा तुम्ही कधी बघू शकत नाही त्यांना आत्ताच बघून घ्या. प्रोसेस सांगशील त्यांना खरंच. प्रोसेस त्यांना कुठं कोणतंच युट्यूबवर नाही. तू बघतीये ना बघू किती ऑब्झर्वेशन चांगले आहे तुझं तू सांग. मला माझ्या मम्मीची रेसिपी माहिती आहे ना मी ती करेल. तू आपल्या तुझ्या रेसिपी इथं रे आमच्या घरी हे मध्ये मध्ये करू नये मध्ये कळू नये. छान बनले टेस्ट छान आहे. तिने कच्चं चिकन ट्राय केलेलं दिसते. चिकन नाही खाल्लं मसाला ची टेस्ट बघतात चिकनची नाही बघ. गाईड चिकन बघा आणि त्यात काही नवीन नाही. येऊ तुम्हाला नाही भेटणार काही करा. तिला पण नाही भेटणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ. तू जर ती मिडल फिंगर जर दाखवला असेल नाही मम्मा कसं दुसरी ऍक्शन केली मी. मिडल फिंगर तसलं लहान पोरांची चाळी करत नाही. हा तेच करते तू म्हणून विचारलं मी तुला. मेरा काम हो गया है. ऐसे करेगा तू हमारे साथ ऐसे करेगा. हाँ अपने दोस्त को ऐसे करते हैं. अगर तेरी जगह कोई दूसरा होता तो मैं बोलती कि मैं करती हूँ तू जा बेटा आराम कर बट मैं अभी नहीं बोलूंगी क्योंकि सामने तू है. ऐसा करेगी तू. पापा जी देख लो आपकी ऐसी कर रही है आपकी बेटी. आपकी बेटी मेरे साथ ना इंसान. पापा खुद बोलेंगे जब अरे तूने चिकन नहीं क्यों किया वो भी उसे देती बनाने के लिए वो बना देती. मेरी बेटी बहुत अच्छी है वो सब बनाती है. बेटी सुबह बनाती है ना. वाव यार काय टेस्ट आहे. स्वतःची तारीफ कशी करायची ना स्वतः. शिफ्ट चेंज करतोय जायचा करपट भूक लागली म्हणून आली लाट तुम्ही समजू नका काहीतरी. असं दात पाडील नाही. तुमच्या अंगावर पाणी उडू थोडं पण नको. पडवते ना तू का पळपूट भिजवत अशी बघ ते कसं चिकटते तेल. पळपूट का भिजवती सांग जरा मला पहिलं. चिकट सगळं त्यालाच पीठ नाही मारते चिकटते. सगळं ऐकायला येतं मला तुझ्या. काही कोणी आलं तुला काही कोणी आलं तुला
मेरे को ना गजब भूख लगी, गजब गजब. केस आहे काढून. ह्या वेळेस खूपच बाजार केले. 1000 रुपये घालायला मी आज मार्केटमध्ये. समझे हो, कुछ ज्यादा मेरी जा रही है मेरी बाहर. चलता है चलता है. हा मग तू गोळा कोणी केला होता? स्वतःच गोळा केलाय. बाई माझी चुकी झाली. झालं बस. अशी मैत्रीण जर तुमच्याकडे असेल तर खाली कचऱ्याची पेटी. मी मैत्रीण नाहीये, फक्त रूममेट. पर्याय नाही म्हणून राहते तिच्यासोबत. हा ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. समजा मैत्रीण बेस्ट फ्रेंड मला नाही म्हणायचं कोणाचं. You're not my friend, okay? You're not at all my friend. काहीच इंटरेस्ट She's my roommate only. Only roommate. शाश्वतीच्या चपाती जळायची वाट बघू नको. शाश्वती आमची फ्रेंड आहे. तुम्ही माझ्या जुन्या ब्लॉग मध्ये बघितली असेल. एक नंबरची नको. तिला मराठी कळत नाही म्हणून बोलत नाही असं नाही आहे. पण तिला मराठी कळते. ती माझ्या बॅकग्राऊंडवर शिकली आहे मराठी. तिच्यावर राहून नाही शिकली. आमचा ऑलरेडी 80 टक्के क्लास नहीं ती टोटली क्रेडिट मला देती. ती डायरेक्ट बोलती कि गैंग लीडर की वजह से सीक्यू साली. चुप रहे. अगर कोई मेरे बारे में अच्छा बोल रहा है तेरे को जेलसी हो रही है. जेलसी हो रही है. बोल सीधा सीधा. चलने वाले जब भी चलेंगे उन्हें चलने दो. चलने वाले जब भी चलेंगे. कशाला वाटत. हा फिरो फिरो. तुझं नशीब तुझं फिरतंय तुझी ती. थोडं पाणी टाक त्याच्यात. कशाला. थोडं टाक. थोडंसं टाक. एक ग्लास एवढं. बस 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 लेकिन तिकडे लक्ष असते तुझं म्हणून तुला 2-2 कामं जमत नाही. एक साईडला माझा नवरा करेल, एका साईडला मी करेल. मग मी दोन्ही साईडचं का शिकू. कळते तुम्हाला. ऐसे दिमाग चला. तेल लाव तेल. तिच्या नवऱ्याची कंडिशन अशी म्हणाली की तो म्हणाले कर नाही तू उपाशी राहा. त्यामुळे तिला दोन्ही साईडचं करावं लागतं. कळते का तुम्हाला. ती चपाती फुकतील अशी लाट म्हणजे मी खाऊ शकत. सॉरी मला असं म्हणायचं. सॉरी 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 म्हणजे एवढं का सिरियसली किती श्री. फुगेला अशी कर. इज्जत किती काढावी माणसाने. चपाती फुगवायला लावली ती स्वतः फुगतीये. फुगीर कुठली. झाला मला मला बघा. भाई ग सांगून ठेवते तुला. आजकालच्या पोरी कामच करत नाहीत बघा. बिलकुल काम करत नाही. सेम ऍक्टिंग करते. अजून थोडं अजून खुसू त्याच्यात. आजकालच्या पोरींना चपात्या पण भाजायला येत नाही. मेल्यावर कसं आजकालच्या मुली देवा. म्हणूनच यांची लग्न होत नाही. जरा मॉडर्न अजय समजून घ्या. यांची म्हणूनच लग्न होत नाही. कळतंय का तुम्हाला मुलांनो. ती 4 पोरांची आई. 4 पोरांची आई आहे. 4 नातवंडांची आजी. कर्माची फळं म्हणतात ह्याला. की घागर का मुलांनो समजून घ्या. आजकालच्या मुली ना छी 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 बाय 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 असं म्हणतात ना गं. बाय 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 बाय. आजकालच्या मुली ग कशा राहतात बघा. मला जमते ना ऍक्टिंग. जमते कोणाचंच आयुष्य गेलं आतापर्यंत. इतना पर्सनल क्यों बोल. इतना पर्सनल क्यों बोल. शपथ होती खरंच सगळं बोलून रडायला लागलं होतं तू. इतना पर्सनल बोलेगी. क्यों उस गरीब तबीब को सा निकालने. उली बात. मी आता तुला हात नाही लावू शकत पण उली माणसं असतात. उल्लू काय ते का कुत्रा आहे. हे ना यहाँ पे एक हे ना गाईस. कुत्र्याच कुत्र्याच कसं काय म्हणते मी इथं कुत्रा आहे म्हणून. अशा गोष्टींना इग्नोर करावे. सतर्कतेचा इशारा आहे. जसा पावसाचा सतर्कता. मला वाटलं जरी चपाती जळली
तुला त्यात अवयव सासवांशी असं बोलतात आजकालच्या मुली. मुलांना लक्ष द्या. समजतंय का तुम्हाला? तुम्हाला कळत नाही आजकालच्या मुलांना. स्वतःच मान्य केलं एवढी वयस्कर दिसली. हे बघ, मी भलेही वयस्कर दिसत असेल बट मेरे पास 60 साल का तजुर्बा है. 7 साल म्हणायचं होतं बरं का, 7 साल. कोई ना आजकल के लड़कों को सिखाने के लिए मैं बुढ़ी बन सकती हूँ बट सीख लो. माँ बाप को ये मत लेके जाना. ये देखो कितनी अच्छी अच्छी लड़कियां होती हैं. खबर ही नहीं होती आजकल के लड़के. म्हातारीचं जरा वय झाले समजून घे. हाय तर म्हातारी आहे मी. मला माहित नाहीये. समजते का तुम्हाला? सांगून राहिली कोणत्या देशात. अल्झायमर पण नाही बरं का. थोडंसं तिला नाही माहिती कोणाच्या घरात राहते कोणाच्या घरात खाते. ओय, ओय, ओय. ओय, ओय, माझ्या घरात आहे मी. कसं आहे ना चिकन बाळांनो? बघते. कसं आहे ना चपाती बाळांनो? बनव. नाही थोडंसं कसं आहे ना लेकरांनो, आजकालच्या मुली आहे ना, मला एक कॉल आलाय मी जाऊन येते. किती खोटं पण मला माझे पैसे. हिला एक दिवशी आपण फ्रीज मध्ये ठेवून देऊया, चालेल का? पण तू परमिशन. तो काय म्हणतोय माहितीये का, आता थंडी चालू आहे. माझा भाऊ केवढा इनोसेंट आहे, तो म्हणते थंडी चालू आहे तिला नंतर. लक्षात ठेव. Shut up. लक्षात ठेव लक्षात बोललेलं. ठेव. कशी दिसते तुझी बहीण सांग जरा. नकरा कळू दे. चालली. जळणारी माणसे खूप जळत आहेत. खूप धूर येतोय मला इथे आसपास. चिकनचा खिमा बनल. तो म्हणतो जरा बघ. शिशा मी खिडकी ओपन केली असते रे, पण शेजाऱ्यांच्या घरात धूर जाईल ना. स्वस्तात ही आरची आणली. ही मेशोची आरशी वापस रिटर्न घ्या. आम्हाला मिशोची आरची नको आहे. आम्हाला मिशोची आरची आणली. आम्ही फ्लिपकार्टची मागवणार ह्यावेळेस. फ्लिपकार्टची नाही तर अमेझॉनची. हा तू आता काय नाही होऊ शकत. मारले तिने मम्मी. मम्मी सुशा मम्मी. सुशा तुझी लंगी मारली. ऐका मस्ती तिच्या अंगातलंय ना, त्यामध्ये जिरवती. समजतंय का मंडळी? चलो गाईस, आता आमची मस्ती सोडूया आणि आम्ही जेव्हा जेवण वाढेल त्यावेळेस तुम्ही बघा मी किती छान स्वयंपाक बनवलाय आज. सगळेजण आपण. गाईस मी ट्राय करून दाखवते. वेट राईस आणि पासून जरा जरा करायचं. राईस पण बनवणार होतो पण आमच्या चपात्या एवढ्या झाल्यात की आम्ही कॅन्सल केलं राईस बनवायचं. हे जेवण करू काय पण आता झाले माझे चिकन हो गरम आहे खूप. भूक लागली कारण की दुपारी आम्ही जेवणच केलं नाही. ठेवू का? भाजलं मला तुमच्या नादात. ना काही चिकन बघ की आधीच ती मोठी मोठी उन्हा लागल्या मला आणि तू पण आता सुरू कर. मम्मी कसम जर तुम्ही रेसिपी बघितली असेल तर प्लीज एकदा ट्राय करा घरी. श्री मी एवढी जाड झाली नाही तू पण मैत्रिणीला जाडवलं म्हणतोय भाऊ तिचा. बघितलं मी नाही झाले जाड. ही रेसिपी मी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगेल, ठीक आहे? डोंट वरी. खूप जा सोबत परफेक्ट बनले तुम्ही. इन्स्टंट बनवू शकता. तुम्ही म्हटलं असेल मॅक्स टू मॅक्स आम्ही गप्पा मारत होतो त्याच्यामुळे. तिच्यासाठी 20 मिनिटाचं काम होतं फक्त. परफेक्ट. एका साईड चला गाईज आता आम्ही जेवण करतो. लय भाजले म्हणजे भेंकू. मला आता भाजलं लास्ट मोमेंटला. ते शेंड्याला सोडून ठेवलात ना खाली का धरलं? शेंड्याला धरले बघ की शेंड्याला धरलं. मीच उचलून ठेवलंय ना वर. हा शेंडा तिथं धरलेला. मग तेच नाही मग मला लय भयंकर भाजले आता. लय चुनचुन करते. Anyways guys, आता आम्ही ब्लॉग एंड करतो. दोघी पण डिनर करतो कारण लेट झालाय आणि त्याच्यानंतर संडे आमचा लिटरली टाइमपास करण्यात गेलाय. सो त्याच्यामुळे आम्ही आता डिनर करून थोडा स्टडी करतो. ग्रुप स्टडी दोघींचा. चलो ए श्री बाय बाय कर.
चलो गाईज, बाय बाय, गुड नाईट. थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. बघा नाही तर नका बघू. ही नालायक, एक नंबरची नालायक. नाही लांब राहायच्या नाही वस्तू. नाही बघा, असू देत पाप बिचारी आता स्टार्ट केले कुठे तर जरा तर हे भेटू देत. देवा, दिवस कुठे उजडला बघून येते मी. थांबा. माझ्या रूममेटचा ब्लॉग बघत शॉर्ट्स पण असतात इंस्टाग्रामचं दोन्ही हा दोन्ही तुमच्याकडे आहे, बघत जाऊ. आता स्टार्ट केले आणि कंटेंट तरी बरा असतो, असं काही नाही वाईट नसतो, त्यामुळे बघत जा. आणि हे बघ परत निगेटिव्ह बोली. खूप छान बोलते. कंटिन्यू झाले ना. चल सबस्क्राईब पण करा, असू देत. जर आवडला तरी करा, पूर्ण आवडला तर नाही म्हणत, पण जर आवडला तरी करा. बाय. खूप मेहनत करते काही जसं काय ऐकू नका. ओके, आता आम्ही जेवण करतो. मॅडमचं ऐकून झालं असेल तर आता माझं ऐका. जर मनापासून सांगते, जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. जर नसेल आवडलं तर फक्त बघितलं आहे तेच खूप आहे माझ्यासाठी. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग गाईज. ब्लॉग बघितल्याशिवाय तुम्ही एंडपर्यंत पोहोचलेला नसणार. माझ्यासारखं डायरेक्ट पुढे ओढलं असेल तर प्लीज बॅकला जा, वापस नीट ब्लॉग बघा. चलो गाईज.